नमस्कार. आज जनप्रवास लाईव्ह स्टुडिओमध्ये एक अभ्यासक विचारवंत देशपांडे साहेब आपल्याकडे आलेले आहेत. ते त्यांची ओळख सांगतीलच, परंतु मी जनप्रवास लाईव्हमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. धन्यवाद. आणि आपल्याकडनं बरंच काही ऐकायचं आहे. सध्या महापालिका असतील, नगरपालिका असतील, हे जे बॉन्ड, आता मी हे जे प्रश्न काढलेलेच आहेत त्याच्यामध्ये, ते जे बॉन्ड घेतात म्युन्सिपल बॉन्डच्या रूपात जनतेकडनं पैसा घेतात, बरोबर. आणि ते पैसा उभारतात, शेकडो कोटी व्याज जातं, बरोबर. आणि मग तो जो विषय तुम्ही आता शासन दरबारी बऱ्यापैकी दिलेला आम्हाला रिपोर्ट आहे, तर त्याविषयी आज तुमच्याकडनं आम्हाला माहिती अशी घ्यायची आहे की हे नुकसान टाळलं गेलं पाहिजे, बरोबर आहे. तर ह्याच्या आधी TDR बॉन्ड हा काय प्रकार आहे हे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला बरं वाटेल. TDRचा जन्म, माझं बेसिकली विषय एवढा मोठा आहे हा. TDRचा जन्म मुंबई महापालिकेत 1990च्या दशकात सुरू झाला. आणि बेसिकली TDRचा वापर सरकारने लँड ॲक्विजिशनसाठी, पूर्वी लँड ॲक्विजिशनसाठी म्हणजे कशासाठी, मैदानं रिझर्व करणे, गार्डन रिझर्व करणे, त्याच्यानंतर शाळा, कॉलेजेस, सिवरेज प्लॅन या संदर्भात लँड ॲक्विजिशन करताना कॉर्पोरेशनकडे पैसे नव्हते. मग त्यावेळेला कॉर्पोरेशननी ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स हे त्या जमीन मालकांना दिले. ते दिल्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये आणि हाऊसिंग सेक्टरमध्ये या TDRचा वापर केला जातो. आणि हे TDR घेतला आणि बांधला एवढीच प्रक्रिया मुंबई कॉर्पोरेशनमध्ये मर्यादित होती. आणि ते बॉन्ड दिल्यानंतर ज्या लोकांना बॉन्ड दिले त्या लोकांना लिक्विडिटीच नाही, आणि ते DRCच्या रूपामध्ये तसेच त्यांच्या तिजोरीमध्ये पडून राहिले, त्याला लिक्विडिटीच नाही. आणि हे सगळं करता म्हणजे लँड ॲक्विजिशन व्यतिरिक्त म्युन्सिपाल्टीला जसे पैसे लागले तसं म्युन्सिपाल्टीने म्युन्सिपल बॉन्ड नावाचं नवीन पैसे उभे करण्याचं साधन शोधून काढलं. हे केव्हा काढलं साधारण? हे आत्ता 2015 म्हणजे अलीकडच्या काळ. पहिले म्युन्सिपल बॉन्ड अहमदाबादनी 1998 साली काढली, तेव्हा 400 कोटी रुपये अहमदाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनने उभे केले होते. आणि हे व्याजाने 3 वर्षाच्या शॉर्ट टर्मसाठी ते काढले जाते. असे ऑल ओव्हर म्हणजे किती महापालिका, किती नगरपालिका किती आहे, हो सगळीकडे लागू झालं. पण त्यांच्या पतधोरणानुसार, त्यांच्या ऐपतीनुसार 3 वर्षासाठी ते त्यांना उभे करायची RBIची परवानगी लागते. आणि RBI आणि सेबी यांच्या माध्यमातून ते लिस्टिंग केले जातात. आणि त्याचं व्याज 6% 7% व्याजाने पब्लिक फंडिंग गोळा करतात. त्याच्या ऐवजी TDR बॉन्ड हे जे मुंबईमध्ये जन्म झाला आणि नंतर हळूहळू सर्व देशात प्रत्येक कॉर्पोरेशनमध्ये लँड ॲक्विजिशन करताना हे TDR बॉन्ड देणं चालू झालं. आता या TDR बॉन्डमध्ये सरकारला पैसेच द्यावे लागत नाहीत. लँड ॲक्विजिशन केली की त्याला TDR दिला. तुम्ही त्याचा काही प्रस्ताव शासनाला दाखल केला याचं म्हणताय? सरकार काय दखल घेतली? सरकारला प्रस्ताव दिलेला आहे, पण पॉलिटिकल इम्बॅलन्समुळे त्याच्यावरती ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे आहे, कारण का जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून देश पातळीवरती नॅशनल लेवलला गेल्या 5 बजेटमध्ये सजेशन ॲप्रिशिएट करून बजेटमध्ये इंटक करण्यात आलं. त्याच्यानंतर आदरणीय प्राईम मिनिस्टर यांनी 30 नोव्हेंबर 2021 रोजी त्याचा PMO ऑफिसने सुद्धा ॲप्रिशिएट करून 2 महिन्यात 6000 कोटीचा कॅपेक्स दिला. आणि आत्ताच्या बजेटमध्ये तो कॅपेक्स 1.5 लाख कोटीचा आहे. हे अधिकार नक्की कोणाचे? हे राज्य शासनाचे पण आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे म्हणजे केंद्र शासनाचे पण. TDR बॉन्ड आता प्रक्रिया चालू आहे. ही प्रक्रिया आता गतीने महाराष्ट्रात जन्म झाला म्हणून महाराष्ट्राने त्याचा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे असं सेंट्रलचा वारंवार मेसेज आहे की मग महाराष्ट्र का करत नाही. आणि महाराष्ट्राला आज गरज आहे पैशाची, म्हणजे अजून केलेलं नाही, नुसती चर्चा चालू आहे. बेसिकली पॉलिटिकल इम्बॅलन्समुळे निर्णयच घेता येत नव्हते. आता स्थिर सरकार आहे, तर या बजेटमध्ये यांनी हा जर निर्णय घेतला तर करोडो, म्हणजे आज फॉर एक्झाम्पल आपण पुरंदर एअरपोर्ट म्हणतो, पुरंदर एअरपोर्ट लँड ॲक्विजिशन. तर पुरंदर एअरपोर्टवरती जर बोलायचं झालं तर पुरंदर एअरपोर्टला 5000 एकर जमीन लागते. 5000 एकरला 7 ते 10,000 कोटीचं लँड ॲक्विजिशन लागतंय. 10,000 कोटी रुपये आहेत का राज्य शासनाकडे? नाही. मग राज्य शासन कर्ज घेणार आणि ते बॉन्ड रूपी
म्हणजे राज्य शासनाकडे पैसा नाही कसं म्हणताय? नाही लाडक्या बहिणीसाठी महिन्याला 4,500 कोटी देतोय आता शासन. अहो तो विषय साहेब कसा आहे तो विषय म्हणजे फुकट नाही तो विषय इलेक्शनच्या नाही, असू अगोदर द्या, पैसे नाही म्हटलात म्हणून मी थोडा नाही विषय अंतर केलं. कर्ज पण हे एवढा फायदा होतोय म्हटल्यावर इकडे लक्ष घालायला पाहिजे. रेव्हेन्यू मॉडेल बिलकुल नाहीये. आज इंडस्ट्री सेटल होत नाहीये, रेव्हेन्यू मॉडेल नाहीये. तर पुरंदर सारखं मोठं जे लँड ॲक्विजिशन करायचं आहे तिथे शेतकऱ्यांना पब्लिकला पार्टिसिपेट करून, म्हणजे पब्लिककडे जमीन असताना, जेव्हा जमीन मालकाकडे जमीन असताना तो जमीन मॉर्गेज ठेवून कर्ज काढू शकतो. परंतु तुम्ही TDR दिल्यानंतर त्याला जे घेतला आणि बांधला, ट्रेड केला, म्हणजे 1 स्क्वेअर फीट जागा त्याला रोज विकता आली पाहिजे. कर्ज काढून त्यांना 2-2 कोटी लँड ॲक्विजिशनचे देण्यापेक्षा पार्शियल त्यांना कॅश कंपोनंट द्या, त्यांना डिजिटल लँड द्या. त्यांच्या पुढच्या पिढीसाठी 15 वर्षात त्याला बॅक टू बॅक रेडी रेकनर दिलेला आहे सरकारने. महाराष्ट्र सरकारने TDRला रेडी रेकनर दिलेला आहे. तर ट्रेड डेव्हलपमेंट रेव्हेन्यू बॉन्ड, TDRला आपण ट्रेड डेव्हलपमेंट रेव्हेन्यू बॉन्ड म्हणूया, म्हणजे हस्तांतरित रोखे जे आहेत त्याला आपण ट्रेड डेव्हलपमेंट रेव्हेन्यू बॉन्ड. याच्यामुळे काय होणार आहे की त्यांना त्यांची जमीन डिजिटल रूपात मिळणार आहे. सरकारने काढून जरी घेतली तर सरकारने त्याला सॉवरजिन गॅरंटी द्यावी. सरकारने लोन काढून परत त्याच्यावरती कर्जाचे हप्ते करण्यापेक्षा पब्लिक पार्टिसिपेशननी हा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे, असा हा मुद्दा आहे. आणि यांनी खूप पैसे वाचणार आहेत. याच्यात म्युन्सिपल कॉर्पोरेशनला पण फायदा होतो. आणि ट्रेडिंग, शेअरसारखं ट्रेडिंग, म्हणजे जसा शेअरचा IPO येतो त्या पद्धतीने पुरंदर एअरपोर्ट TDR बॉन्ड जर आपण काढले तर त्यामध्ये शेतकऱ्याला रेडी रेकनरप्रमाणे रोज 1 स्क्वेअर फीटचा TDR विकता येणं शक्य आहे. त्याला जर असं वाटत असेल की माझी 40,000 स्क्वेअर फीट TDR बॉन्ड आहेत, मला विकायचे, ते TDR एक्सचेंजमध्ये विकता आले पाहिजे. तसा प्रस्ताव नॅशनल TDR एक्सचेंजचा प्रस्ताव शासनाकडे मी दिलेला आहे. शासनाने त्याचा विचार, सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याचा विचार करून पत्र पण, PM ऑफिसचं पत्र पण आलेलं आहे महाराष्ट्र शासनाकडे. पण ते त्या प्रमाणात अर्बन डेव्हलपमेंटनी अजून त्याच्यावरती, म्हणजे सगळं जे काय अडलं आहे ते अर्बन डेव्हलपमेंटकडे अडलेलं आहे. अर्बन डेव्हलपमेंट त्याच्यावरती ज्या पद्धतीने, म्हणजे पारदर्शकता म्हणतो ना, पारदर्शकता पाहिजे आहे. आणि या पारदर्शकतेमध्ये एवढे पैसे अडकलेले आहेत की प्रचंड प्रमाणात सधन राज्य म्हणून परत आपल्याकडे फार मोठी गुंतवणूक उपलब्ध होऊ शकते. तुम्ही या बाबतीत आत्ता जे मुख्यमंत्री देवाभाऊ हे खरोखर असे काही नवीन काही योजना असतील तर ते मार्गी लावतात, तातडीने दखल घेतात, असं एक जनरल सगळीकडे बोललं जातं. म्हणजे उद्योग जगतामध्ये सुद्धा आज त्यांच्याबद्दलचं मत चांगलं आहे. असं असताना तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना हा प्रस्ताव दिलाय म्हणता. आधी डॉक्टर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे या प्रत्येक सबमिशनला एक ताकद प्राप्त झाली, म्हणजे एक चालना मिळालेली आहे. पण पॉलिटिकल इम्बॅलन्समुळे निर्णय घेण्याची, मला एक नक्की कळत नाही, पॉलिटिकल, तुम्ही सारखं पॉलिटिकल हा विषयच काढता कसं? आता स्थिर सरकार आहे, आता त्यांना मी देवाभाऊने निर्णय घेतला की संपला विषय. आता ते निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ठाम ठोस पावलं उचलावीत. कारण का एवढा स्टॉक दिलेला आहे. ह्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन करतो की अभ्यासक देशपांडे यांनी जे काही मुद्दे आणलेले आहेत आणि तुमच्याकडे जो प्रस्ताव दिलेला आहे त्याची खरोखर तुम्ही दखल घेतलीत तर ह्याच्यातनं आपलं राज्य सरकार हे जास्त प्रगतिशील होईल, असं त्यांचा जो काही प्रस्ताव आहे तर त्याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा करावा, असं मी जनप्रवास लाईव्हच्या वतीनं सुद्धा विनंती करतो. आणि याच्या बाबतीत आता महापालिका आता जे बॉन्ड देता येतात सध्या म्युन्सिपल बॉन्ड, हे थांबले पाहिजेत म्हणतात. हो, हे थांबले पाहिजे. कधी थांबले पाहिजे? हे TDRचं एक्सचेंज आणि TDRचा जो वापर होतो, आता पुणे महानगरपालिकेमध्ये अशाच लँड ॲक्विजिशन केलेले आहेत, बऱ्याच लँड, आणि लोकांना TDR दिलेले आहेत. आता लोकांना TDR नको आहेत. लोकांना TDR का नको आहेत? तर त्याला लिक्विडिटीच नाही आहे. मग महापालिकेमध्ये मी 2021च्या सुमारास विक्रम कुमार कमिशनर असताना मी तो प्रस्ताव दिला की तुम्ही बायबॅक करा, हे सगळे अमलगमेट करा, जुने TDR जे लोकांना दिलेले आहेत ते अमलगमेट करा आणि त्याचा IPO काढा, पुणे कॉर्पोरेशन TDR बॉन्ड, आणि त्याला रिवाइज प्राइसिंगनी लिस्ट करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि त्याच्यात प्रत्येक ट्रेडला कॉर्पोरेशनला कमिशन मिळत जाणार आहे. आणि जी लोकांमध्ये भावना आहे की TDR म्हणजे खड्ड्यात घालण्याचा प्रकार हा जो आहे, जे बेसिकली हिडन लँड ॲसेट्स आहेत,
TDR इज अ ॲसेट क्लास सिक्युरिटी, ज्याच्यावरती सगळे बिल्डर डेव्हलपर प्रीमियम भरून, चार्ज भरून मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बांधतायत आणि FSIला कन्वर्ट करून TDR मध्ये. आता जर उदाहरण घेतलं तर धारावीचा एक FSI TDR मध्ये कन्वर्ट करायला परवानगी दिलेली आहे सरकारने. तसंच सर्व झोपडपट्ट्यांचे एवढे TDR आहेत, रिडेव्हलपमेंट सोसायटीजना TDR लागतात. तर याच्यामध्ये कॉर्पोरेशनचं लक्ष काय की आम्हाला पटकन प्रीमियम मिळतोय, आम्हाला पटकन. तर त्याच्यापेक्षा थेंबे थेंबे तळे साचे. तर कॉर्पोरेशनने जर याच्यावरती अंमलबजावणी केली, मी असं म्हणत नाही की उद्याच्या उद्या म्युन्सिपल बॉन्ड बंद करा, तुम्ही हे चालू करा आणि म्युन्सिपल बॉन्ड तुम्ही 2 ते 3 वर्षानंतर म्युन्सिपल आजारी पैसे घेणं बंद करू, ते साधारण बंद करा. किती पैसे उचलले जातात महापालिकेकडनं अंदाजे? उदाहरण म्हणून एक पुणे महापालिकेने मला असं वाटतं 2019 का 2017ला 200 कोटी रुपये उचलले होते बॉन्डच्या माध्यमातून. निधी उभा केला होता आणि तो डेव्हलपमेंटसाठी खर्च केला. तो बेसिकली डेव्हलपमेंटसाठी किंवा शॉर्ट फंड कशासाठी युटिलाइज करतात कॉर्पोरेशन, त्याचा मला तेवढा अभ्यास नाही आहे. परंतु आता PCMC नावं बदलायची ग्रीन बॉन्ड म्हणून, आणि आता PCMC 200-400 कोटी रुपये त्या प्रोसेसमध्ये आहे. पैसे खूप आहेत. आज TDR बॉन्डमध्ये लोकांना जर सिस्टमॅटिक लिस्टिंग करायचं कारण काय, तर 2018ला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये 500 कोटी रुपये जमा होत होते. आज 6 वर्षामध्ये लोक एवढे जागरूक झालेत, महिन्याला सिस्टमॅटिक प्लॅनचे कलेक्शन 26,000 कोटी आहे. 500 कोटी 2018 आणि 2025ला 26,000 कोटी महिना कलेक्शन आहे. त्यातला काही फंड्स ह्या ॲसेटमध्ये म्युच्युअल फंड्सना, सरकारला खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा होऊ शकतो, म्हणजे गुंतवणूक येऊ शकते सरकारकडे. आज तुम्हाला छोटं उदाहरण देतो. ZPच्या RTE स्कूल्सच्या ॲडमिशन होता. RTEच्या स्कूलला पैसेच मिळत नाहीत. मग ZPकडे ॲडिशनल FSI पडून आहेत ZP स्कूलचे, त्याचं पोटेन्शियल पेंडिंग आहे, ते तुम्ही लिक्विडिटीमध्ये आणा. ZPचे स्कूल आहेत, ZPचे हॉस्पिटल्स आहेत, ग्राउंड्स आहेत, क्रीडा स्टेडियम आहेत. तर गव्हर्नमेंटला पैशाचं आणि गुंतवणूक जर म्हणाल, 1000 डेव्हलपर समोर 10 लाख इन्व्हेस्टर तयार करून उभे केलेले आहेत, एक अभ्यासक म्हणून सांगतो. आणि ते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये या एक्सचेंजमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. अशी आत्ताची योजना तर मी बऱ्याच दिलेल्या आहेत. आता ST महामंडळाचे डेपो 60 वर्षाच्या लीजवरती BOT बेसिसवरती देण्याचं काहीच कारण नाही. 5,000 एकर, साधारणतः 3,500 एकर कमर्शियल जागा आहे आणि ती TOD झोनमध्ये आणायला पाहिजे. TOD झोन म्हणजे काय? ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट. ST महामंडळाचे डेपो तर ऑलरेडी ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटमध्येच आहेत, त्यांना 5 FSI द्या असं मी माझ्या प्रस्तावात दिलेलं आहे. आणि त्या 5 FSI पैकी 2 FSIची आत्ता गरज नाही, विकून मोकळे व्हा. त्याच पैशामधून तुम्ही ते डेपो डेव्हलप करा आणि उरलेली जागा लीज आउट करा. आणि एम्बसी पार्कप्रमाणे, एम्बसी पार्क म्हणजे लीज आउट करून रीटच्या अंडर वेगळे परत पैसे 20-25 हजार कोटी उभे करू शकतो. म्हणजे फॉर्म्युला इतका परफेक्ट आहे. आणि त्याच्यासाठी एक्सचेंज पाहिजे. एक्सचेंजला पण मी नाव देऊन त्याच्या प्रस्तावाला मिलियन म्हणजे मॉनिटायझेशन इन्स्टिट्यूट फॉर लँड इन्व्हेस्टमेंट इकॉनॉमिक्स विथ नोवेल डेव्हलपमेंट, म्हणजे चांगल्या कारणासाठी सरकारला हा पैशाचा एक ओघ चालू होईल, कायमस्वरूपी ओघ चालू होईल. आणि ही सायकल आहे, सर्क्युलर लँड इकॉनॉमिक्सची सायकल आहे. तर देवाभाऊंनी याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेतला तर पुढल्या वर्षीपासून याला खूप चालना मिळेल. म्युन्सिपल कॉर्पोरेशनला पैशाची जी तरतूद करावी लागते, लँड ॲक्विजिशन, लँड ॲक्विजिशनमध्ये पायाभूत सुविधा करण्यासाठी लागतात लँड ॲक्विजिशनला. याच्यामध्ये मी एक सुचवू इच्छितो. आज संपर्क मंत्री, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांना कुठलीही गोष्ट एखादी सांगितली तर त्याचं व्यवस्थित आकलन करून घेतात. आणि ह्या विषय जर का त्यांच्यापाशी तुम्ही मांडलात सविस्तरपणे तर देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा पाटील, मला खात्री वाटते की त्याच्यातनं काहीतरी चांगला निर्णय. आता तुम्ही चंद्रकांत दादा पाटीलचा उल्लेख केलाच आहे. तर दादा खूप कष्टाळू आहेत, मुळात देवाभाऊ पण आहेतच. तर त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे 2015ला फॉरेन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पुण्यात का असू म्हणजे देशात का येऊ नाही हा एक प्रस्ताव दिला होता 2015ला. आणि तो 2023ला त्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटनी गॅझेट केलं. आणि आत्ता 2024ला फ्रान्स प्रेसिडेंटनी मला त्याच्यावरती रिप्लाय पण दिला की येस वी आर हॅपी टू सी
अँड कम टू इंडिया. तर माझा प्रस्तावामध्ये एक 500 एकर म्हणजे विमानतळापासून 150 ते 200 किलोमीटर अंतरावरती 500 एकरचे जर फॉरेन युनिव्हर्सिटीचे हब बनवले, फॉरेन युनिव्हर्सिटीच्या जे जसं ACZचं होतं तसे फॉरेन युनिव्हर्सिटीचे हब बनवले तर आपल्या मुलांना परदेशी न जाता एवढा मोठा फॉरेक्स वाचू शकतो. अशा डेव्हलपमेंटचा प्रस्ताव मी ऑलरेडी MIDCमध्ये पण दिलेला आहे आणि एज्युकेशन मिनिस्ट्रीला पण दिलेला आहे की जवळजवळ 45,000 एकरमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रात असे फॉरेन युनिव्हर्सिटीचे प्रस्ताव तुम्ही आणा. त्यालासुद्धा फंड्स त्यांच्याकडे नसतील तर ते इंटरनॅशनल मार्केटमधून उभे करता येतील आणि मूळ मालकांना ज्यांच्या जमिनी त्याच्यात इन्व्हेस्ट होणार आहेत मूळ मालकांना पण उत्पन्न चालू होणार आहे. ज्या बंजर जमिनी आहेत त्याच्यातून उत्पन्न चालू होणार आहे आणि रुरल इकॉनॉमीला खूप मोठी चालना मिळणार आहे ह्या सेटअपमुळे. म्हणजे फॉरेन एज्युकेशन हब जसं देवाभाऊनी गेल्याच महिन्यामध्ये इनोव्हेटिव्ह हब म्हटलं होतं, मी ते फॉरेन इनोव्हेटिव्ह कॉलेजेसचं मी त्यांना प्रस्ताव त्याचा आणि आपल्या कॉलेजच्या बिझनेसचा कुठलाही संबंध नाही. म्हणजे कुठलेही आपल्या इथल्या युनिव्हर्सिटी हॅम्पर होणार नाही पण तिथल्या युनिव्हर्सिटीत जे आपली मुलं जातात इथल्या पालकांना नंतर म्हातारपणी जर सोशल कॉज म्हटलं तर 2-3 आर्थिक ताण कमी होईल, सगळ्या आर्थिक ताण कमी होईल आणि ते पैसे एक वेगळी इकॉनॉमीला चालना मिळेल. जे नरेंद्र मोदींनी 2015ला नीती आयोगमध्ये पहिल्यांदा हा मुद्दा मांडला होता तेव्हा मी ते सबमिशन केलं होतं. 2023ला अप्रुव्हल झालं आणि फ्रान्स प्रेसिडेंटचं आपल्याकडे त्यांचा रिप्लाय पण आलेला आहे. तो सगळा दादांकडे मी मिनिस्ट्रीकडे सबमिट पण केलेला आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे तो पण विषय दादांनी आता तोही आणि हाही विषय जमिनीच्या लाईव्हच्या माध्यमातून चंद्रकांत दादांना ही सांगू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनाही सुचवू इच्छितो की अभ्यासक देशपांडे यांनी दिलेल्या प्रस्तावावर लगेच चर्चा व्हावी आणि त्याच्यावरचा निर्णय तातडीनं झाला तर याचा फायदा शासनालाच होणार आहे. आणि हा पहिला भाग आहे. या पहिल्या भागामध्ये आज आपण ही TDRच्या जन्मापासूनचं आज इलेक्ट्रिकल हे आपले म्युन्सिपल बॉन्ड आणि TDR बॉन्ड हे नक्की काय आणि काय त्याचा फायदा उपयोग काय, शासन कसं प्रगतीपथावर जाईल याची सविस्तर आज देशपांडे साहेबांनी आपल्याला माहिती दिली. अशीच माहिती जनप्रवास लाईव्हला तुम्ही दुसऱ्या भागामध्ये सुद्धा ह्याच्यानंतर मला वाटतं आपण 8 दिवसानंतर अनेक भाग करूया. हो चालेल. ह्या 8 दिवसात चंद्रकांत दादांची तुमची भेट झाली तर नक्कीच ते वेळ देतील तुम्हाला. तर दर मंगळवारी किंवा बुधवारी कॅबिनेट असती तर तुम्हाला ते बोलवून सुद्धा घेतील अशी माझी अपेक्षा आहे. या चर्चेचं फलित नक्की काहीतरी निघेल अशी आज आपण अपेक्षा धरूया. आज तुम्ही इथं आलात, माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.